काळोख करून का बसलायत तुम्ही? तुम्ही बोलणार नाही आहेत का माझ्याशी? रागवलायत का? जीव मागितला असताना आनंदने माझ्याकडे मित्र म्हणून तोही दिला असता मी. इतकी महत्वाची गोष्ट लपून ठेवली त्याने माझ्यापासून. सगळ्या जगाला माहिती होतं आनंद स्ट्रेस मध्ये आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये आहे. मी सोडून होऊ शकतं ना, फायनान्शियल प्रॉब्लेम्स येऊ शकतात आयुष्यात कोणाच्याही. कुठेतरी कमी जास्त होतं, काहीतरी घडतं आयुष्यात आणि येतो प्रॉब्लेम. अशा वेळेस तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तेच लोक येतात ना मदतीला. कदाचित ते तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार, पण सल्ला द्यायला तर असतात ते. पण हे सगळं कधी घडतं जेव्हा तुम्ही तोंड उघडून समोरच्या व्यक्तीला सांगता की हो मला मदतीची गरज आहे, पण नाही सांगितलं ह्यांनी. मी समजून घेतलं, म्हटलं ठीक आहे, त्याला ऑकवर्ड होत असेल माझ्याशी बोलताना, किंवा नसेल सांगायचं त्याला, किंवा माझ्याकडनं नसेल घ्यायची त्याला मदत, ओके. पण मित्र आहे तो माझा, तो असा प्रॉब्लेम मध्ये सापडलेला असताना मी शांतपणे नाही बसू शकत. मी केली ना त्याला मदत. 30 लाख रुपये त्याच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले, पण याचा स्वाभिमान जागृत झाला, यांनी ते पैसे मला परत ट्रान्सफर केले. म्हणजे मैत्रीमध्ये व्यवहार बघायचा नाही, पण मित्राची गोष्ट ही अशा पद्धतीने घ्यायची. कुठला लॉजिक यायच्या पाठीमागे मला काही कळतच नाहीये. म्हणजे आनंद माझ्यासाठी फॅमिली होता, त्यांनी असं करावं आणि वर माझ्यावरती चिडायचं. हे नातं निभावलं त्यांनी. तुम्ही तरी कुठे निभावलं ते नातं? एक्सक्यूज मी, काय माहिती तुम्हाला माझ्या आणि आनंदच्या नात्याबद्दल, आमच्या मैत्रीबद्दल? आमचं नातं, आमची मैत्री खूप वेगळी होती. एक वेळेला सख्खे भाऊ एकमेकांशी भांडतील, पण मी आणि आनंद आमच्यातलं अंडरस्टँडिंग इतकं वेगळं होतं की आमच्या आजूबाजूला ऑफिसमधले 8-10 लोक जरी असतील आणि आम्हाला एकमेकांना काही सांगायचं असेल ना, तर आम्हाला बोलायची गरज लागायची नाही. फक्त नजरेतनं कळायचं की एकमेकांच्या मनात काय. मग इतक्या वर्षांचं अंडरस्टँडिंग, आमची ही मैत्री, आमचं नातं याबद्दलचे बोलताय, ते आज कुठे गेलं राजवाडे? तुमच्या सख्ख्या मित्रावर एवढा मोठा आरोप केला गेला, तत्वाने जगणाऱ्या मित्रावर. तेव्हा एकदाही नाही वाटलं की तुम्हाला त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे? समोर दिसत असलेला पुरावा मोडीत काढला पाहिजे होता.